वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। साक्री तालुक्यातील विजापूर ते कोल्हापूर ज्योतिबा दिंडी 16वा पदयात्रा। विजापूर येथून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा देवस्थान कोल्हापूर येथे दिंडी पदयात्रा जात असते। 13 वर्ष पूर्ण झाली दिंडीला। तसेच विजापूर येथे पालखी मिरवणूक काढण्यात आली। तसेच घरोघरी आरती, फुलहार व नाचत गात पालखी मिरवणूक काढण्यात आली। आज रोजी कोल्हापूर येथे ही पालखी रवाना झाली। रात्रीचा मुक्काम चिराई माता येथे होणार आहे। तसेच रात्री सतोबा महाराज यांच्या मंदिरावर महाप्रसादाचा कार्यक्रम होता, जागरण होतं। तसेच 10 वाजता सकाळी महाप्रसादाचा मानकरी बापू गोपासूळ यांच्याकडून देण्यात आला। तसेच गावातील ग्रामस्थ व बंधू भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर, साक्री। ज्योतिबा देवाची पायदिंडी दरवर्षी सालाबादाप्रमाणे यावर्षी पण उत्सवात साजरी होत आहे। विजापूरला ज्योतिबा देवाचं पहिले 12 ते 13 वर्षापासून ही दिंडी विजापूर गावाची जात आहे। पण या गावाचं ज्योतिबा देवावर खूप श्रद्धा स्थान आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आपलं गाव सर्वात गरीब गाव होतं, तर काही लोकांनी ज्योतिबाचे पाय धरल्यावर त्यांचं सर्व सालदार लोक होती या गावामध्ये अगोदर, पण त्यांनी ज्योतिबाचे पाय धरल्यावर सर्वांना आज तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण जिल्ह्यामध्ये विजापूर गावाचं मोठं एक नावलौकिक कमवलं आहे। तर विजापूर ग्रामस्थांची अशी आहे की ज्योतिबाला आपण पाय धरल्यापासून आपल्या गावाचं आणि आपल्या कुटुंबाचं खूप मोठं तालुक्यामध्ये नाव होतं आहे। त्याच्यामुळे असे दरवर्षी ज्याने दिंडी सुरुवातला आमचा मेंढपाळ होता। दिवाळ्या माळाला मेंढ्या होत्या, धरणापाशी फरिष्ठावाल्याने मेंढ्या माझ्या कोणवाड्यात नेल्या त्या कोंडाबारीला। मग तो फरिसवाला मेंढ्याचा कोंडवाडा मागे मी नवस ठुला त्या मेंढ्यांना, ऐकून त्या मेंढ्यांना नवस ठुला, म्हणलं माझ्या मेंढ्या फुकट सुटल्यात तर मी ज्योतिबा पायवारी एकटा करीन। मग ते मेंढ्या माझ्या फुकट सुटल्या, 1 रुपया नाही घेतला। मग मी संध्याकाळी 9 वाजता पाठ 4 वाजता उठलो। माझी बाई पोरं रडायला लागली। मी जुनी कंबोरं घेऊन ज्योतिबाची वाट धरली आणि ज्योतिबाला पाय पाय रडत कडत मी। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।